नमस्कार मित्रांनो. आईचं प्रेम हे जगातलं सर्वात निस्वार्थ प्रेम मानलं जातं. पण कधीकधी याच प्रेमाचा गैरफायदा तिची स्वतःची लेकरं घेतात. आईला वाटतं मुलगी अडचणीत आहे म्हणून मदत करावी. पण जेव्हा त्या मत्तीचं रूप सवयीत बदलतं आणि प्रेमाचं रूप स्वार्थात बदलतं, तेव्हा एका आईचं मन कसं तुटतं याची ही हृदयस्पर्शी कथा आहे. ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आईने घेतलेला निर्णय प्रत्येक आईवडिलांच्या डोळ्यात अंजन घालणारा आहे. सुमित्राबाईंचं आयुष्य फार संघर्षात गेलं होतं. नवरा सरकारी नोकरीत होता, संसार साधा होता, पण मन मात्र मोठं होतं. 2 मुलं होती, मोठी मुलगी स्वाती आणि धाकटा मुलगा संदीप. दोघांनाही त्यांनी खूप प्रेमाने वाढवलं. मुलगा आणि मुलगी यात कधीच भेदभाव केला नाही. जे चांगलं असेल ते दोघांनाही दिलं. नवऱ्याच्या अकाली निधनानंतर सुमित्राबाई पूर्णपणे एकट्या पडल्या, पण त्यांनी स्वतःला सावरलं. नवऱ्याची पेन्शन सुरू झाली, त्याच पैशातून त्यांनी घर चालवलं. संदीपचं लग्न झालं. त्याची पत्नी कविता घरात आली. कविता स्वभावाने अतिशय शांत, समजूतदार आणि प्रेमळ होती. तिने सासूला कधी आईपेक्षा कमी मानलं नाही. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत ती सासूची काळजी घ्यायची. संदीप ही आईचा आदर करणारा मुलगा होता. तो कधीच आईच्या पेन्शनबद्दल विचारत नसे. आईचे पैसे म्हणजे आईचे, ती जसं योग्य समजेल तसं करेल, एवढाच त्याचा विचार होता. स्वातीचं लग्न मोठ्या थाटामाटात झालं होतं. जावई अमोल सुरुवातीला खूप चांगला वाटला होता. बोलण्यात गोडवा होता, सगळ्यांशी प्रेमाने वागायचा. त्यामुळे सुमित्राबाईंना वाटलं होतं की आपल्या मुलीचं आयुष्य सुखात जाईल. लग्नानंतर काही महिने सर्व काही सुरळीत चाललं. स्वाती अधूनमधून माहेरी यायची, आईला भेटायची, गप्पा मारायची आणि परत जायची. सुमित्राबाईंनाही तिचं येणं खूप आवडायचं. लग्न झालेली मुलगी माहेरी आली की घरात वेगळंच चैतन्य यायचं. कविता देखील नंदेला खूप मान द्यायची. ताई या बसा, मी लगेच चहा घेऊन येते, असं म्हणत ती तिचं मनापासून स्वागत करायची. स्वातीला कधीच परक्यासारखं वाटू दिलं नाही. एक दिवस स्वाती आईजवळ बसली होती. तिच्या चेहऱ्यावर चिंता दिसत होती. सुमित्राबाईंनी विचारलं, काय गं, एवढी उदास का दिसतेस? स्वातीने डोळ्यात पाणी आणलं. आई, मुलांच्या शाळेची फी भरायची आहे. अमोलच्या हातात सध्या पैसे नाहीत. 10,000 रुपये मिळाले तर मोठी मदत होईल. मुलीच्या डोळ्यातले अश्रू पाहून सुमित्राबाईंचं मन विरघळलं. त्याने कपाट उघडलं, पेन्शनमधून साठवलेले 10,000 रुपये काढले आणि तिच्या हातात ठेवले. घे बाळा, मुलांचं शिक्षण थांबायला नको. स्वातीने आईला मिठी मारली. आई, पुढच्या महिन्यात नक्की परत करते. पण ते पैसे कधीच परत आले नाहीत. महिना संपला, पुन्हा स्वाती आली. यावेळी कारण वेगळं होतं. आई, गॅस संपलाय, घरात पैसेच नाहीत, 5,000 दे ना. सुमित्राबाईने पुन्हा पैसे दिले. त्यानंतर कधी लाईट बिल, कधी मुलांची पुस्तके, कधी घर भाडं, कधी डॉक्टरांचा खर्च, कधी अमोलचा व्यवसाय अडचणीत आहे, अशी नवनवीन कारणं सुरू झाली. प्रत्येक महिन्यात एक नवीन कारण असायचं आणि प्रत्येक वेळी सुमित्राबाई आपल्या मुलीवर विश्वास ठेवून पैसे द्यायच्या. त्या हे सगळं संदीप आणि कवितापासून लपवायच्या. त्यांना वाटायचं मुलीची अडचण घरात सांगितली तर तिची आबरू जाईल. कविताला अनेकदा जाणवायचं की आई कपाटातून पैसे काढते आणि स्वाती निघताना तिच्या पर्समध्ये काहीतरी ठेवते. पण तिने कधीच विचारलं नाही, कारण तिला सासूवर पूर्ण विश्वास होता. संदीपलाही काहीच कल्पना नव्हती. तो रोज नोकरीला जायचा, संध्याकाळी घरी यायचा, आईसोबत जेवायचा आणि दिवस संपायचा. घरात सर्व काही शांत होतं, पण सुमित्राबाईंच्या मनात मात्र एक गुपित सतत वाढत होतं. एके दिवशी पेन्शन जमा झाली. सुमित्राबाईने बँकेतून पैसे काढले. घरी आल्या. दुपारी स्वाती आली. आई, यावेळी थोडे जास्त पैसे दे, 20,000 रुपये हवेत. मुलांच्या शाळेचं सगळं बाकी आहे. सुमित्राबाई थोड्या गप्प बसल्या. बाळा, यावेळी एवढे पैसे नाहीत, घर खर्चही आहे, 10,000 देते. स्वातीचा चेहरा पडला, पण तिने 10,000 घेतले आणि निघाली.
सुमित्राबाई दारापर्यंत तिला सोडायला गेल्या. स्वाती बाहेर पडली. इतक्यात तिचा नवरा अमोल गाडी घेऊन आला. सुमित्राबाई दाराच्या आड उभ्या राहिल्या. त्यांना वाटलं मुलगी जाईपर्यंत थांबावं, पण पुढच्या काही क्षणात त्यांनी जे ऐकलं त्याने त्यांच्या आयुष्याचा पाया हादरून गेला. अमोलने हसत विचारलं, काय मग, यावेळी सासूकडून किती पैसे आणलेस? स्वातीने नाराजीने उत्तर दिलं, 20,000 मागितले होते, पण म्हातारीने फक्त 10,000च दिले. अमोल मोठ्याने हसला. चालेल, पुढच्या महिन्यात पुन्हा जाऊ. दुसरं काहीतरी कारण सांग. मुलांची फी, गॅस, लाईट बिल काहीही सांगितलंस की ती लगेच पैसे देते, स्वाती म्हणाली. पण आता आई म्हणत होती की मुलाला हे वाटा द्यावा लागतो. बाबांच्या पेन्शनचे पैसे कुठे जातात असं त्याने विचारलं तर मी काय सांगू, असं म्हणत होती. अमोलने तुच्छतेने उत्तर दिलं, तिला जास्त विचार करायला लावू नकोस. तिचं प्रेमच तिची कमजोरी आहे. 2 अश्रू ढाळलेस की पैसे हातात येतात. अजून काही वर्ष पेन्शन येणारच आहे, तोपर्यंत बघू. हे शब्द सुमित्राबाईंच्या कानावर पडले आणि त्यांच्या हातातील दाराची चौकट थरथरू लागली. ज्या मुलीसाठी त्यांनी स्वतःच्या गरजा कमी केल्या, जिच्या प्रत्येक अश्रूवर विश्वास ठेवला, तीच मुलगी आणि जावई आपल्या प्रेमाचा हिशोब मांडत होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, पण त्यांनी आवाज केला नाही. त्या शांतपणे घरात आल्या. खोलीत जाऊन दार बंद केलं. कपाट उघडलं. आत ठेवलेली पेन्शनची पासबुक हातात घेतली आणि स्वतःशीच पुटपुटल्या, हे काय केलं मी? माझ्या प्रेमालाच मी स्वार्थाचं साधन बनवून दिलं. माझ्या मुलीला मदत करते आहे असं समजत राहिले, पण ती तर माझ्याच विश्वाला विकत होती. त्या रात्री सुमित्राबाईंना डोळ्याला डोळा लागला नाही. एका बाजूला आईचं ममत्व होतं आणि दुसऱ्या बाजूला मुलीचा स्वार्थ. सकाळ झाली, पण त्यांच्या मनातला अंधार काही कमी झाला नव्हता. सकाळी सुमित्राबाई नेहमीप्रमाणे लवकर उठल्या, पण आज त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब होतं. कविता स्वयंपाकघरात चहा करत होती. तिने सासूकडे पाहिलं आणि लगेच विचारलं, आई, तब्येत बरी नाही का? चेहरा खूप उतरलेला दिसतोय. सुमित्राबाईने जबरदस्तीने हसू आणत उत्तर दिलं, काही नाही ग, थोडा थकवा आहे. कविता जास्त काही बोलली नाही, पण तिला जाणवलं की आईच्या मनात काहीतरी चालू आहे. संदीप ही नोकरीला निघताना म्हणाला, आई, काही लागलं तर मला फोन कर, आज जरा लवकर येतो. आईने फक्त मान हलवली. दोघेही घराबाहेर पडले. घरात शांतता पसरली. सुमित्राबाई देवघरासमोर बसल्या, हात जोडले, पण प्रार्थना करता करता डोळे भरून आले. देवा, माझीच मुलगी माझा असा वापर करेल असं कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं. चूक तिची आहे की माझी? मीच तिला जास्त लाडावलं का? त्या स्वतःलाच प्रश्न विचारत राहिल्या. 2 दिवसांनी स्वातीचा फोन आला. आई, उद्या येते बरं का? तुझी खूप आठवण येते. सुमित्राबाईंना लगेच समजलं की आठवण नाही तर पैशांची गरज आली आहे. त्याने शांत आवाजात उत्तर दिलं, बरं. फोन ठेवताच त्याने कविताला हाक मारली. कविता, उद्या स्वाती आली तर तिला सांग, आई घरात नाही, मंदिरात गेली आहे किंवा शेजारी गेली आहे असं काहीतरी सांग. कविता आश्चर्यचकित झाली. आई, असं का? सुमित्राबाई म्हणाल्या, जे सांगते तेवढंच कर, बाकीचं योग्य वेळ आली की सांगेन. कविताने पुढे काही विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी दुपारी स्वाती आली. नेहमीप्रमाणे हसत घरात शिरली. वहिनी, आई कुठे आहे? कविता शांतपणे म्हणाली, ताई, आई बाहेर गेले आहेत, थोडा वेळ लागेल. स्वातीचा चेहरा पडला. ती 10-15 मिनिटे बसली. अधूनमधून घड्याळाकडे पाहत राहिली. मग चिडून म्हणाली, बरं, मी निघते. आई आल्या की सांग मी आले होते. ती निघून गेली. आतल्या खोलीत बसलेल्या सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं, पण यावेळी त्याने स्वतःचं मन कठोर केलं. आज नाही भेटले तरच मला सत्याला सामोरं जाता येईल, त्या मनाशी म्हणाल्या. असेच आणखी काही दिवस गेले. स्वातीने पुन्हा फोन केला. यावेळी आवाजात घाई होती. आई, खूप मोठी अडचण आहे, आजच भेटायचं आहे. सुमित्राबाईने ठाम आवाजात सांगितलं, ये. संध्याकाळी स्वाती आली. कविता नेहमीप्रमाणे तिचं स्वागत करू लागली. ताई, या, चहा करते. पण आज स्वातीचा सगळा उद्देश एकच होता. ती थेट आईजवळ बसली.
2-3 मिनटं इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि मग म्हणाली, आई, मुलांच्या शाळेची फी भरायची आहे. उद्याच शेवटची तारीख आहे. 15,000 रुपये दे ना. सुमित्राबाईने तिच्याकडे शांतपणे पाहिलं. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर दया नव्हती, तर अनुभव होता. त्या म्हणाल्या, स्वाती, प्रत्येक महिन्यात तुझ्याकडे नवं कारण असतं. कधी फी, कधी गॅस, कधी लाईट बिल, कधी डॉक्टर. खरं कारण नेमकं काय आहे? स्वाती क्षणभर गोंधळली, पण लगेच म्हणाली, आई, खरंच अडचण आहे. माझ्यावर विश्वास नाही का तुला? सुमित्राबाई म्हणाल्या, विश्वास होता, खूप होता. पण आता मला उत्तर दे. गेल्या कित्येक महिन्यात मी तुला किती पैसे दिले आठवतंय? त्यातला 1 रुपया हे परत केला का? स्वातीचा आवाज चढला. आई, तू माझी आई आहेस. तुझे पैसे माझेच आहेत. सुमित्राबाई लगेच म्हणाल्या, नाही, हे माझे नाहीत. हे तुझ्या बाबाने आयुष्यभर कष्ट करून कमवलेल्या पैशांची पेन्शन आहे. आणि त्यावर तुझ्या भावाचाही तितकाच हक्क आहे जितका तुझा आहे. स्वातीचा चेहरा लाल झाला. म्हणजे आता तू मला पैसे देणार नाहीस? सुमित्राबाई ठामपणे म्हणाल्या, कारण समजल्याशिवाय नाही. स्वातीने लगेच नातवंडांचं नाव पुढे केलं. आई, मुलांची फी भरली नाही तर त्यांचं नुकसान होईल. सुमित्राबाई म्हणाल्या, शाळेची पावती घेऊन ये. मी स्वतः शाळेत जाऊन फी भरते, पण पैसे हातात देणार नाही. हे ऐकताच स्वातीच्या चेहऱ्यावरील आत्मविश्वास नाहीसा झाला. ती अडखळत म्हणाली, ते शक्य नाही. सुमित्राबाईंना आता सर्व स्पष्ट झालं होतं. त्या शांतपणे म्हणाल्या, मग खरं कारण काहीतरी वेगळंच आहे. इतक्यात बाहेर गाडीचा आवाज आला. अमोल घरात आला. चेहऱ्यावर बनावटी हसू होतं. नमस्कार आई. सुमित्राबाईंनी त्याच्याकडे सरळ पाहिलं. या बसा. आज मला तुमच्याशीच बोलायचं आहे. अमोल बसला. त्याला परिस्थितीचा अंदाज आला होता. सुमित्राबाई म्हणाल्या, आठवते का, लग्नाच्या वेळी माझ्या मुलीचा हात तुमच्या हातात देताना तुम्ही काय म्हणाला होता? तिला आयुष्यभर सुखात ठेवेन. तिची जबाबदारी माझी. हे शब्द विसरलात का? अमोल गप्प बसला. सुमित्राबाई पुढे म्हणाल्या, मग सांगा, लग्न झाल्यानंतरही प्रत्येक महिन्याला तिचा खर्च मीच का करायचा? तुमचं कर्तव्य कुठे गेलं? आणि सर्वात मोठा प्रश्न, माझ्या प्रेमाचा गैरफायदा घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अमोलच्या कपाळावर घाम आला. स्वाती खाली मान घालून बसली होती. घरात अशी शांतता पसरली की प्रत्येकाचा श्वासही ऐकू येत होता. अमोलच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. त्याला समजलं होतं की आज परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. स्वातीची नजर खालीच होती. सुमित्राबाई काही क्षण शांत बसल्या. मग त्यांनी खोल श्वास घेतला आणि म्हणाल्या, आज मी तुम्हा दोघांना एक प्रश्न विचारणार आहे, पण त्याचं उत्तर खोटं नको. माझ्या डोळ्यात डोळे घालून खरं उत्तर द्या. अमोलने कसाबसा स्वतःला सावरत विचारलं, काय विचारायचं आहे आई? सुमित्राबाई म्हणाल्या, गेल्या अनेक महिन्यांपासून तुम्ही दोघे माझ्याकडून पैसे घेत आहात. खरंच ते सगळे पैसे मुलांच्या फीवर, घर खर्चावर आणि गॅस लाईट बिलावर खर्च झाले का? दोघेही गप्प बसले. एक शब्दही बाहेर पडला नाही. त्या शांततेतच सगळं उत्तर दडलं होतं. सुमित्राबाई पुढे म्हणाल्या, उत्तर देत नाही आहात म्हणजे मीच सांगते. त्या दिवशी मी तुमचं बोलणं ऐकलं. दारामागे उभे होते. अमोल, तू विचारलंस यावेळी सासूकडून किती पैसे आणलेस? आणि स्वाती, तू म्हणालीस 20,000 मागितले होते पण 10,000च मिळाले. त्यानंतर तू म्हणालास 2 अश्रू ढाळले की पैसे मिळतात. एकही शब्द माझ्या कानातून सुटला नाही. हे ऐकताच स्वातीने घाबरून आईकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. अमोलला काय बोलावं ते सुचत नव्हतं. सुमित्राबाईंच्या डोळ्यात अश्रू होते, पण आवाज मात्र ठाम होता. तुम्ही फक्त माझे पैसे घेतले नाहीत, माझा विश्वास लुटलात. स्वाती रडत आईच्या पायाशी बसली. आई, माझा ऐकून घे. पण सुमित्राबाईंनी तिचा हात हलकेच बाजूला केला. नाही स्वाती, आज माझं ऐक. आजवर प्रत्येक वेळी मी तुझं ऐकत आले. तू म्हणालीस मुलांची फी आहे, मी पैसे दिले. तू म्हणालीस गॅस संपला, मी पैसे दिले. लाईट बिल, डॉक्टर, घर भाडं, प्रत्येक कारणावर मी विश्वास ठेवला. कारण मला वाटत होतं माझी मुलगी अडचणीत आहे. पण आज कळलं, अडचणीत तू नव्हतीस,
माझं ममत्व होतं. इतक्यात संदीप ऑफिसमधून घरी आला. घरातलं वातावरण पाहून तो थांबला. आई, काय झालं? कविता देखील स्वयंपाकघरातून बाहेर आली. सुमित्राबाई काही क्षण गप्प राहिल्या, मग म्हणाल्या, आज तुम्हा दोघांपासून मी लपवलेलं सत्य सांगते. त्यांनी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं सांगितलं. किती महिन्यांपासून पैसे देत होत्या, कोणकोणती कारणं सांगितली गेली, आणि शेवटी दारामागे उभं राहून त्याने ऐकलेलं संभाषणही शब्द न शब्द सांगितला. हे ऐकून संदीपच्या डोळ्यात पाणी आलं. तो आईजवळ बसला आणि म्हणाला, आई, हे सगळं तू एकटीने सहन केलंस? आम्हाला एकदाही का नाही सांगितलंस? सुमित्राबाईंचा आवाज थरथरला. माझं चुकलं बाळा. मला वाटलं मुलीची अडचण आहे, तिची आबरू जपावी, म्हणून मी तुम्हा दोघांपासून लपवलं. मी आई होते आणि माझ्या प्रेमाने मला आंधळं केलं. संदीपने आईचा हात हातात घेतला. आई, आम्ही तुझेच आहोत. तू आमच्यावर विश्वास ठेवला असतास तर आज इतकं दुःख सहन करावं लागलं नसतं. कविताच्या डोळ्यातही अश्रू होते. ती स्वातीजवळ गेली आणि शांतपणे म्हणाली, ताई, मी तुम्हाला नेहमी मोठी बहीण मानलं, प्रत्येक वेळी प्रेमाने स्वागत केलं, पण तुम्ही आईच्या प्रेमाचाच फायदा घेतलात. पैशांची गरज असणं चुकीचं नाही, पण खोटं बोलून आईला फसवणं खूप मोठी चूक आहे. स्वातीला आता स्वतःचीच लाज वाटत होती. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते. सुमित्राबाई उठल्या. कपाटातून एक वही आणि पेन्शनचं पासबुक काढलं. त्यांनी ती स्वातीसमोर ठेवली. हे बघ, इथे मी प्रत्येक महिन्याची नोंद केली आहे. तुला किती पैसे दिले, कधी दिले, सगळं लिहून ठेवलं आहे. मला कधी परतफेड हवी नव्हती, पण विश्वासाची किंमत असते हे आज समजलं. अमोलने मान खाली घातली. तो हळू आवाजात म्हणाला, आई, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. सुमित्राबाई म्हणाल्या, चूक झाली नाही अमोल, चूक वारंवार केली गेली. एकदा माफी मिळते, पण विश्वास तुटल्यानंतर तो पुन्हा जुळायला खूप वेळ लागतो. घरात पुन्हा शांतता पसरली. बाहेर संध्याकाळ झाली होती. सूर्य मावळत होता, पण त्या घरात एका आईच्या मनातलं अंधाराचं ओझं हळूहळू हलकं होऊ लागलं होतं. कारण अनेक महिन्यांपासून छातीत दडवलेलं सत्य आज बाहेर आलं होतं. घरात काही क्षण पूर्ण शांतता होती. स्वाती आणि अमोल दोघेही खाली मान घालून बसले होते. संदीप आईच्या खांद्यावर हात ठेवून उभा होता, तर कविता आईसाठी पाण्याचा ग्लास घेऊन आली. सुमित्राबाईंनी थोडंसं पाणी पिलं आणि शांतपणे म्हणाल्या, आज मी जे बोलणार आहे ते फक्त तुमच्यासाठी नाही, प्रत्येक आईवडिलांसाठी आहे. प्रेम करा, पण इतकंही आंधळं प्रेम करू नका की समोरच्याला तुमच्या प्रेमाचा बाजार मांडण्याची सवय लागेल. स्वाती रडत म्हणाली, आई, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. सुरुवातीला खरंच अडचण होती, पण नंतर तुझ्याकडून पैसे सहज मिळू लागले. मग आम्हीही विचार करणं सोडलं. प्रत्येक महिन्याला नवीन कारण सांगायचो आणि तू विश्वास ठेवायचीस. मला वाटलं यात काही चुकीचं नाही, पण आज समजतंय की मी आईचाच विश्वास तोडत होते. तिचा आवाज हुंदक्यांमध्ये हरवला. अमोलही उठून सुमित्राबाईंसमोर आला. आई, दोष फक्त स्वातीचा नाही. खरं तर ही कल्पना माझीच होती. मीच तिला म्हणायचो की सासूबाईंकडे पेन्शन आहे, त्या देतील. मीच तिला नवीन नवीन कारणं सांगायला शिकवलं. मला वाटलं होतं की यात काही गैर नाही, पण आज तुमच्या डोळ्यातलं दुःख पाहिल्यावर माझीच नजर खाली गेली आहे. मला माफ करा. तोही त्यांच्या पायांवर डोकं ठेवून रडू लागला. सुमित्राबाईंनी त्यांना लगेच माफ केलं नाही. त्या म्हणाल्या, माफी मागणं सोपं असतं, पण विश्वास परत कमावण्यासाठी वर्ष लागतात. आज जर मी तुमचं बोलणं ऐकलं नसतं तर तुम्ही अजून किती वर्ष मला फसवलं असतं. कदाचित माझी सगळी पेन्शन संपेपर्यंत. मग म्हातारपणी माझं काय झालं असतं याचा एकदाही विचार केला होता का? त्या प्रश्नाचं उत्तर दोघांकडेही नव्हतं. संदीप म्हणाला, आई, आजपासून एक गोष्ट ठरली. तुझ्या पेन्शनचे पैसे कुठे खर्च करायचे हा निर्णय फक्त तू घेणार. आम्हीही कधी विचारणार नाही, पण तुला कोणालाही भावनिकरित्या फसवू देणार नाही. कविता म्हणाली, आई, तुम्ही आयुष्यभर सगळ्यांसाठी जगलात. आता थोडं स्वतःसाठीही जगा. तुम्हाला जे हवं असेल ते करा. देवदर्शनाला जा, मैत्रिणींना भेटा, स्वतःच्या तब्येतीवर खर्च करा.
तुमच्या कष्टाच्या पैशांवर सर्वात पहिला अधिकार तुमचाच आहे. स्वाती रडतच म्हणाली, आई, मी तुझ्याकडून घेतलेले सगळे पैसे परत करेन. कितीही वर्षे लागली तरी परत करेन. पण पुन्हा तुझा विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करेन. सुमित्राबाई म्हणाल्या, मला पैशांची गरज नाही बाळा. मला फक्त इतकंच हवं आहे की पुन्हा कधी कोणत्याही मुलीने तिच्या आईच्या प्रेमाचा असा गैरफायदा घेऊ नये. तुझी मुलं मोठी होतील. उद्या त्यांनी तुझ्याशी असंच केलं तर तुला कसं वाटेल याचा विचार कर. त्या दिवसानंतर घरात खूप काही बदललं. स्वाती महिनोन्महिने माहेरी आली नाही. तिला अपराधीपणाची भावना सतावत होती. पण काही महिन्यांनी ती पुन्हा आली. यावेळी तिच्या हातात पैशांचं पाकिट नव्हतं, मागण्याची यादी नव्हती, तर आईसाठी एक साधी साडी आणि स्वतःच्या हाताने केलेले लाडू होते. ती आईसमोर उभी राहून म्हणाली, आई, आज मी पैसे मागायला नाही आले, फक्त तुझी माफी मागायला आली आहे. सुमित्राबाईंच्या डोळ्यात पाणी आलं. त्यांनी मुलीला मिठी मारली. त्या मिठीत दुःख होतं, पश्चाताप होता, पण त्याहून मोठं होतं ते आईचं प्रेम. अमोलनेही स्वतःच्या आयुष्यात बदल केला. त्याने खर्चावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली. मेहनत करून अतिरिक्त काम केलं. हळूहळू त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारली. त्याने सुमित्राबाईंना घेतलेल्या पैशांपैकी काही रक्कम परत दिली. पण सुमित्राबाईंनी ती रक्कम आपल्या नातवंडांच्या शिक्षणासाठी बँकेत जमा करून ठेवली. त्या म्हणाला, माझे पैसे माझ्या नातवंडांच्या भविष्यासाठी वापरले गेले तरच मला समाधान मिळेल. घर पुन्हा एकदा आनंदाने भरून गेलं. पण यावेळी त्या आनंदाचा पाया खोटेपणावर नव्हता तर विश्वासावर होता. सुमित्राबाईने एक गोष्ट कायमची शिकली होती, प्रेम करा पण विवेक सोडू नका. मदत करा पण सत्य जाणून घ्या. कारण नात्यांमध्ये प्रेम जितकं महत्त्वाचं असतं तितकाच विश्वासही महत्त्वाचा असतो. तर मित्रांनो, या कथेतील आई चुकीची नव्हती, कारण आईचं मन नेहमीच मुलांसाठीच धडपडत असतं. पण प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक जावयाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आईवडिलांच्या कष्टाचे पैसे हा त्यांचा हक्क असतो, मुलांचा नाही. गरज असेल तर मदत मागा, पण त्यांच्या प्रेमाचा गैरफायदा कधीही घेऊ नका. कारण पैसा पुन्हा मिळू शकतो, पण एकदा तुटलेला विश्वास पुन्हा जुळायला खूप वेळ लागतो. जर ही कथा तुम्हाला मनापासून आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. आपल्या कुटुंबियांसोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. अशाच हृदयस्पर्शी, कौटुंबिक आणि विचार करायला लावणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन मनाला स्पर्श करणाऱ्या कथेसह. धन्यवाद.